विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधील फ्री फॉल हा कन्सेप्ट पाहणार आहोत. पहा या कन्सेप्ट मध्ये काय सांगितलेलं आहे. फ्री फॉलचा अर्थ आहे मुक्त पतन. फ्री फॉल म्हणजे काय ते आपण सर्वात प्रथम समजावून घेऊया. जेव्हा एखादी वस्तू उंचावरून खाली पडती किंवा उंचावरून खाली सोडली जाते त्यावेळेस ती जमिनीवरती येऊन पडते. परंतु या पडण्याच्या क्रियेदरम्यान जर त्या वस्तूवरती फक्त आणि फक्त पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच ऍक्ट करत असेल आणि त्याच्याच इन्फ्लुएन्सच्या अंडर जर ती वस्तू खाली पडत असेल तर त्यावेळेस त्याला फॉलिंग फ्रीली असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, when the object is released from some height, जर एखादी ऑब्जेक्ट काही उंचीवरून या ठिकाणी खाली सोडली or it falls from some height किंवा काही उंचीवरून ती खाली पडली, उदाहरणार्थ टेबलावरून खाली पडली, and it moves or falls under the influence of the force of gravity alone. आणि जर ती वस्तू फक्त आणि फक्त या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्सच्या अंडरच जर खाली पडत असेल अर्थच्या, तर इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. त्यावेळेस ती फॉलिंग फ्रीली आहे किंवा फ्रीली फॉलिंग करत आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय, जर एखादी वस्तू उंचावरून खाली पडती आणि तिच्यावरती कुठलंही दुसरं बल ऍक्ट करत नाही, फक्त आणि फक्त या ठिकाणी पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच ऍक्ट करतोय किंवा पृथ्वी फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच त्याच्यावरती लावते, त्यावेळेस ते जी काही कंडिशन आहे त्याला फॉलिंग फ्रीली असं म्हटलं जातं. ओके, आता खरंच असं असतं का, म्हणजे एखादी वस्तू एखाद्या उंचीवरून खाली पडत असताना फक्त आणि फक्त तिच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्सच ऍक्ट होत असतो का अर्थचा, काही इतर दुसरे पण फोर्स ऍक्ट होत असतात, ते आता आपण पाहूया. पहा, when the object is released from some height, जेव्हा एखादी वस्तू ठराविक उंचीवरून खाली सोडली जाते, it falls to the ground, ती जमिनीवरती पडते. ड्यूरिंग दिस फॉलिंग ऑफ एन ऑब्जेक्ट, या वस्तूच्या पडण्याच्या दरम्यान व्हेरियस टाइप्स ऑफ फोर्सेस ऍक्ट्स ऑन द बॉडी, बॉडीवरती किंवा ऑब्जेक्ट वरती वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस काय करत असतात, या ठिकाणी ऍक्ट करत असतात. जेव्हा ती वस्तू उंचावरून खाली पडत असते, रिलीज केलेली असते, तेव्हा पहा कोणकोणते फोर्सेस असतात ते वस्तू पडत असताना तिच्यावरती ऍक्ट होत असतात. कोणते कोणते फोर्स असतात, लाईक जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द ऑब्जेक्ट, इट ट्राइज टू पुल द ऑब्जेक्ट इन डाउनवर्ड डिरेक्शन and produces acceleration in the body. पहा, ज्यावेळेस वस्तू या ठिकाणी उंचावरून खाली पडते त्यावेळेस तिच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स कोणता आहे, अर्थनी लावलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ काय करतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावून त्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा, पुल करण्याचा प्रयत्न करतो आणि या फोर्समुळे त्या वस्तूमध्ये ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होतं. बरोबर आहे. आणखी कोणता फोर्स ऍक्ट करतो, ऑल्सो बॉयंट फोर्स म्हणजे प्लावक बल. ऑल्सो बॉयंट फोर्स ऍक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट वरती बॉयंट फोर्स सुद्धा ऍक्ट करत असतो. म्हणजेच काय, तर या ठिकाणी वस्तू आता कोणत्या माध्यमामध्ये खाली पडतीये, एअर माध्यमे, बरोबर नाही. मग या ठिकाणी वस्तू खाली पडत असताना एअर काय करतं, अपवर्ड दिशेने त्या वस्तूवरती या ठिकाणी फोर्स अप्लाय करतं. म्हणजे वस्तू खालच्या दिशेने येते, वस्तूला ते वरच्या दिशेने ढकलते. म्हणजे वस्तूच्या मोशनला काय करते, ते अपोज करते. त्या बलाला काय म्हटलं जातं, बॉयंट फोर्स म्हटलं जातं. हा फोर्स सुद्धा वस्तूवरती ऍक्ट होत असतो, ऑब्जेक्ट वरती. तिसरा कोणता फोर्स या ठिकाणी ऍक्ट होत असतो, इन ऍडिशन टू दिस फोर्स, फ्रिक्शनल फोर्स ऑफ द एअर, हवेचा या ठिकाणी हवेचं घर्षण बल सुद्धा या ठिकाणी ऑब्जेक्ट वरती काय होत असतं, ऍक्ट होत असतं आणि ऑब्जेक्टच्या मोशनला अपोज करत असतं. म्हणजे किती प्रकारचे या ठिकाणी फोर्सेस ऍक्ट होत आहेत पहा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे अर्थचा, तो बॉडी पडत असताना तिच्यावरती ऍक्ट होतोय. त्याच्यानंतर बॉयंट फोर्स जो आहे फ्लुइडचा म्हणजे एअरचा इथं, तो ऍक्ट होतोय आणि एअरचा फ्रिक्शनल फोर्स सुद्धा ऍक्ट होतोय. म्हणजे या ठिकाणी बॉडी फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्सच्या अंडर खाली पडते का, नाही नाही नाही, इतर दुसरे सुद्धा फोर्स त्या ठिकाणी त्याच्यावरती ऍक्ट होत आहेत. म्हणजेच काय, तर या ठिकाणी जर आपल्याला फॉलिंग फ्रीली कंडिशन पाहिजे असेल तर आपल्याला हा प्रयोग कुठं करून पाहावा लागेल, व्हॅक्यूम मध्ये शक्य आहे फक्त. म्हणजेच काय, द ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. ट्रू फ्री फॉल जो आहे तो फक्त आणि फक्त व्हॅक्यूम मध्येच पॉसिबल आहे, जिथं कुठलंही माध्यम नाही त्या ठिकाणी हे पॉसिबल आहे. कारण या ठिकाणी
फ्रिक्शनल फोर्स नसेल त्या ठिकाणी आणि बॉयंट फोर्स सुद्धा नसेल आणि त्या ठिकानी फक्त आणि फक्त अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच ऍक्ट करत कुठं व्हॅक्यूम मध्ये, त्याच ठिकाणी ही कंडिशन काय होऊ शकते, फॉलो होऊ शकते. दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी दुसऱ्या कुठल्याही माध्यमात ही कंडिशन फॉलो होऊ शकत नाही. आता पहा जी ऑब्जेक्ट खाली पडते जेव्हा ती अर्थ वरती पडते त्यावेळेस तिची व्हेलॉसिटी किती असेल, त्यावेळेस तिने किती टाइम घेतला असेल अर्थ वरती रीच होण्यासाठी हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण या ठिकाणी न्यूटनचे जे काही मोशनचे इक्वेशन आहे ते आपण यूज करू शकतो. पहा फर्स्ट इक्वेशन काय आहे, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, फर्स्ट इक्वेशन मोशनचं. तर या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन आहे मोशनचं v इज इक्वल टू u प्लस at. आता v काय आहे, फायनल व्हेलॉसिटी, म्हणजे ज्यावेळेस वस्तू जमिनीवरती खाली येऊन पडते त्यावेळेसची तिची व्हेलॉसिटी काय असणार आहे v. जेव्हा ती वस्तू वरतून सोडलेली आपण त्यावेळेसची तिची व्हेलॉसिटी काय असेल, इनिशियल व्हेलॉसिटी u असेल. बरोबर आहे. आता या ठिकाणी वस्तू अर्थ कडे खेचल्या जाते, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ती खाली खेचल्या जाते, म्हणजे त्यामध्ये प्रोड्यूस होणारा ऍक्सेलरेशन कोणता असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन असणार आहे. पहा ज्यावेळेस वस्तू उंचावरून खाली सोडतोय आपण त्यावेळेस तिची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी u असणार आहे 0 मीटर पर सेकंद. बरोबर आहे. त्यानंतर तिच्यावरती जी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन या ठिकाणी आहे तिच्यामध्ये प्रोड्यूस झालेलं ते काय असणार आहे, a इज इक्वल टू g. मग आता आपण या फॉर्म्युल्यामध्ये लिहू v इज इक्वल टू u च्या जागी लिहिणार 0 प्लस g इंटू t, म्हणजे पहिली इक्वेशन काय मिळाली, v इज इक्वल टू g इंटू t. ही इक्वेशन वापरू शकतो आपण. ओके. अजून दुसरी कोणती इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. मोशनची सेकंड इक्वेशन कोणती आहे, हाईट काढण्यासाठी वापरतो आपण ती इक्वेशन. काय आहे ती इक्वेशन, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर ही इक्वेशन आहे. मग आता मी काय सांगितलं की वस्तू जी आहे ती वरतून खाली सोडतोय आपण त्यावेळेस तिची व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 मीटर पर सेकंद असणार आहे. त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन काय असणार आहे, g असणार आहे. मग आपण या ठिकाणी जर ठेवलं तर आपल्याला काय मिळेल, 0 इंटू t. u ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे इंटू t प्लस 1/2 gt स्क्वेअर. म्हणजेच काय आलं, s बरोबर 1/2 gt स्क्वेअर. हे सेकंड इक्वेशन मिळालं आपल्याला. ओके. त्यानंतर या ठिकाणी थर्ड इक्वेशन कोणता आहे, तर थर्ड इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ as, 2 इंटू as. मग या ठिकाणी हे फर्स्ट इक्वेशन झालं, हे सेकंड इक्वेशन झालं. आता थर्ड इक्वेशन लिहितो मी. थर्ड इक्वेशन काय आहे, थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. बरोबर आहे. मग आता u काय आहे, मी सांगितलं प्रत्येक वेळी वस्तू वरतून खाली पडते, मग वरतून खाली पडत असताना तिची इनिशियल व्हेलॉसिटी, खाली पडत असताना तिची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. 0 मीटर पर सेकंद आहे. बरोबर आहे. आणि या ठिकाणी ऍक्सेलरेशन जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजे याच्या जागी आपण g ठेवणार. मग फॉर्म्युला काय तयार होईल, हा v स्क्वेअर इज इक्वल टू 0 चा स्क्वेअर, u चा स्क्वेअर म्हणजे 0 चा स्क्वेअर प्लस 2gs. म्हणजेच काय झालं, v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. ओके. मग आपल्याला कोणकोणते इक्वेशन्स मिळाले ते आपण आता लिहून घेऊया. पहा कोणकोणते इक्वेशन मिळाले आपल्याला. पहा सुरुवातीला मिळालं v इज इक्वल टू काय इक्वेशन मिळालं होतं आपल्याला, v इज इक्वल टू gt. हे फर्स्ट इक्वेशन आहे की नाही. दुसरं इक्वेशन काय मिळालं होतं, s इज इक्वल टू 1/2 gt स्क्वेअर. हे सेकंड इक्वेशन मिळालं आपल्याला. बरोबर आहे. आणि थर्ड इक्वेशन जे आहे ते काय मिळालं, v स्क्वेअर इज इक्वल टू काय 2gs. हे थर्ड इक्वेशन मिळालं आपल्याला. बरोबर आहे. या ठिकाणी हे न्यूटनचे इक्वेशन्स ऑफ मोशन आहे.
की ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी काय केलं, बॉडी पडत असताना सुरुवातीला तिची व्हेलॉसिटी काय घेतली, 0 घेतली आणि तिच्यामध्ये प्रोड्यूस होणारा ऍक्सेलरेशन काय घेतलंय, g घेतलेलं आहे आणि इक्वेशन मध्ये आपण किमती ठेवल्या आणि हे फॉर्म्युले डिराईव्ह केले. आता ही वस्तू जी आहे ती वरतून खाली पडते, पण असं पण असू शकतं ना, खालून वरती आपण जर वस्तू फेकली तर त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ही निगेटिव्ह असणार आहे, म्हणजे -g घ्यावं लागणार आहे. ओके, आता पहा या फ्री फॉलिंग मध्ये कोण कोण असतं, तर या फ्री फॉलिंग कंडिशन मध्ये या ठिकाणी मून जो रिव्हॉल्व होतोय अर्थ भोवती किंवा सॅटेलाइट जे रिव्हॉल्व होतात ठराविक उंचीवरती अर्थ भोवती, ते सगळे कशामध्ये येतात या ठिकाणी, दे आर केम इन फ्री फॉल, दे आर इन फ्री फॉल. ओके, आता पहा अर्थ वरती सगळीकडे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू जी आहे ती पहा, मी इकडे काय सांगतोय लक्ष द्या. जी अर्थ आहे त्या अर्थ वरती एखाद्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू कशी असती, सेम असती. उदाहरणार्थ पहा, आता मी एक ऑब्जेक्ट घेतली 5 किलोग्रॅमची आणि दुसरी घेतली 3 kg ची आणि दोन्ही ऑब्जेक्ट जे आहेत या ठिकाणी, या दोन्ही ऑब्जेक्ट ज्या आहेत त्या सेम हाईट वरून सोडल्या आपण खाली इथं अर्थ वरती. पहा, या दोन्ही ऑब्जेक्ट या ठिकाणी सेमच वेळेला काय होतील, खाली पोहोचतील जमिनीवरती. म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट जे आहेत त्या जमिनीवरती पोहोचण्यासाठी सेम टाइम घेतील. या दोन्ही ऑब्जेक्ट जर ठराविक उंचीवरून 5 kg ची एक ऑब्जेक्ट आणि 3 kg ची एक ऑब्जेक्ट जर एकाच वेळी एकाच उंचीवरून जर खाली सोडल्या तर जमिनीवरती पोहोचण्यासाठी त्यांना लागणारा वेळ सुद्धा सारखाच असणार आहे. म्हणजेच काय, टाइम टू रीच द ग्राउंड इज सेम फॉर ऑल दी ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, ऑब्जेक्टच्या मास वरती डिपेंड नाही तो टाइम किंवा ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी वरती डिपेंड नाही तो टाइम. या ठिकाणी ऑब्जेक्ट जे आहेत, कुठलीही ऑब्जेक्ट असू द्या, एका ठराविक पॉइंट पासून जर खाली सोडली अर्थ वरतून तर या ठिकाणी तिला किती वेळ लागतो, सारखाच वेळ लागतो दोन्ही बॉडीजला अर्थ वरती पोहोचण्यासाठी. ठराविक उंचीवरून जर अर्थ वरती सोडल्या तर, म्हणजे याचा अर्थ काय आहे, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू एखाद्या ठिकाणी कशी असती, सेम असती. त्याच्यामुळे या दोन्ही वस्तूंना या ठिकाणी अर्थ वरती पोहोचण्यासाठी वेळ सुद्धा कसा लागतो, सेम लागतो. त्याच्यानंतर या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की एक पीस घेतला आणि दुसरा एक स्टोन घेतला. आता स्टोनचं वजन जास्त आहे आणि पीसचं वजन कसं आहे, या ठिकाणी कमी आहे. फिदर पीस याचं वजन कमी आहे. मग या दोन्ही वस्तू एकाच उंचीवरून एकाच वेळी खाली सोडल्या त्यावेळेस स्टोन सगळ्यात आधी जमिनीवरती पोहोचतो. या ठिकाणी फिदर जे आहे ते पोहोचायला वेळ लागतं, कारण स्टोनचं मास जास्त आहे. स्टोन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे जास्त ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होतं. त्यानंतर स्टोन जो आहे तो कमी प्रमाणात बॉयंट फोर्स या ठिकाणी एक्सपिरियन्स करतो आणि या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स जो आहे एअरचा तो कमी एक्सपिरियन्स करतो. कोण, स्टोन. म्हणजे स्टोन वरती हे कमी ऍक्ट करतात म्हणून स्टोन लवकर पोहोचतो कुठं, अर्थ वरती. आता फिदरचं वजन कसं आहे, वेट कसं आहे, कमी आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी बॉयंट फोर्स त्याच्यावरती जास्त ऍक्ट होईल आणि फ्रिक्शनल फोर्स सुद्धा जास्त ऍक्ट होईल आणि त्याच्यामुळे फिदरला या ठिकाणी जमिनीवरती पोहोचायला काय होईल, वेळ लागेल. या ठिकाणी आज आपण पाहिलं फ्री फॉल ही कन्सेप्ट. ओके.